BSc फर्स्ट इयर स्टुडंट लास्ट लेक्चरमध्ये आपण स्टार्ट केलेला आहे टॉपिक अल्ट्रा स्ट्रक्चर ऑफ मायटोकॉन्ड्रिया. आता आपण एकदा थोडं शॉर्टमध्ये रिवाइज करू. बघा, अल्ट्रा स्ट्रक्चर ऑफ मायटोकॉन्ड्रियामध्ये सर्वात पहिले डिस्क्राईब कोणी केलेलं आहे? पोर्टर अँड प्लॅडी. देन डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर आहे आणि त्याची जी थिकनेस आहे इन 2 चेंबरमध्ये जी मेजरिंग आहे साईज थिकनेस, पर्टिक्युलरली मेजरिंग थिकनेस आहे 60 to 70 अँगस्ट्रॉम थिकनेस, जी एन्क्लोज असते 2 चेंबरमध्ये. पुन्हा बघा पॉईंट, पॉर्टर आणि प्लॅडीने डिस्क्राईब केलं 1940मध्ये. डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर आहे अँड मेजरिंग 60 to 70 अँगस्ट्रॉम थिकनेस, एन्क्लोज असते 2 चेंबरमध्ये. त्याच्यानंतर पहिला पॉईंट सांगितला होता आपण आउटर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन, जी फॉर्म असते युनि इंटरप्टेड आउटर बाउंड्री ऑफ मायटोकॉन्ड्रिया, कंटेन करते सिस्टॉल, हाय लिपिड कंटेंट अँड फ्रीली परमिएबल असते. नेक्स्ट पॉईंट, इनर मेम्ब्रेन थ्रोन अप असते अ सिरीज ऑफ फोल्ड और फिंगर लाईक प्रोजेक्शन, ज्याला म्हणतात क्रिस्टी. दे नेक्स्ट पॉईंट, आउटर फेस जो असतो, एक आउटर फेस आणि इनर फेस. आउटर फेस ऑफ इनर मेम्ब्रेनचा, आउटर फेस ऑफ इनर मेम्ब्रेन ज्याला म्हणतात सी फेस, अँड इनर फेसिंग द मॅट्रिक्स कॉल्ड एम फेस. हाय पर्सेंटेजमध्ये काय राहते? पुन्हा बघा, आउटर फेस ऑफ इनर मेम्ब्रेन कॉल्ड सी फेस अँड इनर फेसिंग द मॅट्रिक्स साइड कॉल्ड एम फेस. इट हॅज हाय पर्सेंटेज ऑफ प्रोटीन. हाय पर्सेंटेजमध्ये काय असते? प्रोटीन अँड लेस परमिएबल. आउटर फेसला काय म्हटलेलं आहे? सी फेस. आणि इनर फेसिंग जे असते द मॅट्रिक्स साइड कॉल्ड एज द एम फेस, आणि हाय पर्सेंटेजमध्ये प्रोटीन अँड लेस परमिएबल असते. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम अँड एन्झाईम कॉम्प्लेक्स जे असते कॉल्ड ATP सिंथेसिस. नेक्स्ट पॉईंट आहे आउटर चेंबर. पहिला पॉईंट आहे द स्पेस बिटवीन 2 मेम्ब्रेन कॉल्ड आउटर चेंबर. फिगरमध्ये बघा, ऑन फिगर नंबर 2.8 मध्ये ऑन पेज नंबर 33, अल्ट्रा स्ट्रक्चर ऑफ मायटोकॉन्ड्रिया. आउटर चेंबर लेबलिंग बघा, आउटर चेंबर द स्पेस बिटवीन 2 मेम्ब्रेन, जी स्पेस राहते बिटवीन 2 मेम्ब्रेन कॉल्ड आउटर चेंबर. The space between 2 membranes called outer chamber. It is about 60 to 18 angstrom in width and filled with fluid with low viscosity and density. Underline करा wordला, space between 2 membrane called outer chamber. 60 to 80 angstrom width राहते and filled with fluid with low viscosity and density. आउटर कंपार्टमेंट इज व्हेरी नॅरो. जे आउटर कंपार्टमेंट असतात ते कसे राहतात? व्हेरी नॅरो. नेक्स्ट पॉईंट, इनर चेंबर. स्पेस बाउंडेड बाय इनर मेम्ब्रेन कॉल्ड इनर चेंबर. जो स्पेस असतो तो बाउंडेड असते बाय इनर मेम्ब्रेन कॉल्ड इनर चेंबर. द एन्झाईम्स ऑफ क्रेब सायकल लोकेटेड इन मॅट्रिक्स. जे एन्झाईम्स असतात क्रेब सायकलचे ते कुठे लोकेटेड असतात? इन मॅट्रिक्समध्ये. पुन्हा बघा, इनर चेंबरमध्ये पॉईंट, जो स्पेस बाउंडेड असते बाय इनर मेम्ब्रेन कॉल्ड इनर चेंबर. जे एन्झाईम्स असतात ऑफ क्रेब सायकलचे ते लोकेटेड असतात इन मॅट्रिक्समध्ये. देन नेक्स्ट आहे मायटोकॉन्ड्रियल क्रिस्टी. नेक्स्ट पॉईंट आहे मायटोकॉन्ड्रियल क्रिस्टी. फिंगर लाईक प्रोजेक्शन फॉर्मिंग इनकम्प्लीट सेप्टल इनसाइड द इनर चेंबर ऑफ मायटोकॉन्ड्रिया. जे फिंगर लाईक मायटोकॉन्ड्रियल क्रिस्टीमध्ये काय म्हटलेलं आहे? फिंगर लाईक प्रोजेक्शन फॉर्मिंग इनकम्प्लीट सेप्टल इनसाइड द इनर चेंबर ऑफ मायटोकॉन्ड्रिया. जे फिंगर लाईक प्रोजेक्शन असते ते फॉर्मिंग करते इनकम्प्लीट सेप्टल इनसाइड द इनर चेंबर ऑफ मायटोकॉन्ड्रिया. नेक्स्ट पॉईंट आहे कॅव्हिटी ऑफ क्रिस्टी इज कॉल्ड इनर क्रिस्टी स्पेस. जी कॅव्हिटी असते क्रिस्टीची त्याला काय म्हणतात? इनर क्रिस्टी स्पेस. पुन्हा पॉईंट बघा, जी कॅव्हिटी राहते क्रिस्टीची त्याला म्हणतात इनर क्रिस्टी स्पेस. नेक्स्ट पॉईंट, क्रिस्टी मे बी फिलामेंटस, ब्रांच, ब्लंट अँड सर्क्युलर इन शेप. क्रिस्टी कशा राहतात? क्रिस्टी जे आहे मे बी फिलामेंटस, ब्रांच, ब्लंट, सर्क्युलर इन शेप. द नेक्स्ट पॉईंट, एलिमेंटरी पार्टिकल्स. एलिमेंटरी पार्टिकल्स बघा, तुम्हाला स्पेशल 4 मार्क्ससाठी एलिमेंटरी पार्टिकल विचारले जाते, त्यालाच काय म्हणतो आपण? F1 पार्टिकल.
एलिमेंटरी पार्टिकल्समध्ये बघा फर्स्ट पॉईंट, इनर मेम्ब्रेन अँड क्रिस्टी आर कव्हर्ड विथ अ स्पेशल स्टाल्क पार्टिकल कॉल्ड एलिमेंटरी पार्टिकल. जे काही इनर मेम्ब्रेन असते अँड क्रिस्टी राहतात ते कशाने कवर्ड असतात? अ स्पेशल स्टाल्क पार्टिकल कॉल्ड एलिमेंटरी पार्टिकल्स. सेकंड पॉईंट, F1 पार्टिकल इज डिफरन्शिएटेड इंटू बेस, स्टाल्क अँड हेड स्पीस. जे F1 पार्टिकल्स असतात ते कशामध्ये डिफरन्शिएटेड होतात? बेस, स्टाल्क अँड हेड पीस असे 3 पार्ट असतात. थर्ड पॉईंट, F1 पार्टिकल कंटेन एन्झाइम्स ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम अँड ऑक्सिडेशन फॉस्फोरिलेशन. F1 पार्टिकल जे असतात ते कंटेन काय करतात? एन्झाइम्स ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम अँड ऑक्सिडेशन phosphorylation. So now in this lecture this topic is completed. Thank you.